कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर तब्बल 1497.49 कोटींचा अंदाज। कोल्हापूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून एकूण 1497.49 कोटी रुपयांचा अंदाज मांडण्यात आला आहे। हा अर्थसंकल्प मनपाच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केला। या अर्थसंकल्पात महसुली भागात 754.71 कोटी रुपयांची अपेक्षित जमा तर 754.54 कोटी खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। भांडवली भागात 268.17 कोटींची जमा आणि 267.3 कोटी खर्च प्रस्तावित आहे। केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी मनपाचा स्वनिधी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणार असून विकास कामांना प्राधान्य देत अर्थसंकल्पाची आखणी करण्यात आली आहे। महत्त्वाच्या बाबींचा विचार करता केंद्र व राज्य अनुदानित प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय। मनपाच्या महसुलात वाढ करण्यासाठी ठोस धोरण आखण्यात आले असून नागरिकांना अधिकाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे। स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीबरोबरच घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। तसेच दिव्यांग, महिला व बालकल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आलाय। शहरातील पायाभूत सुविधांसाठी रिंग रोडसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद, परीघ पुलासाठी 2.25 कोटींचा निधी, ड्रेनेज व्यवस्था व सार्वजनिक शौचालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी 100 ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले। याशिवाय नवीन पार्किंग प्रकल्प हाती घेणे, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करणे तसेच नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्यालाही अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले असून शहरातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक सोयी सुविधा विकसित करण्यावर भर दिलाय। 26-27च्या अर्थसंकल्प आज स्थायी समिती पुढे सादर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण टोटल महसुली जमा जे 754 कोटी ठरलेले आहे आणि खर्च पण तेवढंच आणि भांडवलीच्या जे टोटल एक्सपेन्सेस आहे ते 268 आहे आणि स्पेशल प्रोजेक्ट्समध्ये आपण 418 कोटी टोटल पकडलेले आहे। त्याच्यामध्ये अमृत 2 या स्वच्छ भारत मिशन, ई-बस वगैरे जे प्रकल्प येणार आहे आणि वित्त आयोगातून जो अपेक्षित असलेले रक्कम जवळपास 55 कोटी आहे, 55 कोटी 94 लाख आहे आणि हे टोटल आपण बघितले तर मागच्या वर्षापेक्षा जवळपास आपण जे 700 कोटी होते ते आता 754 कोटी झाले आणि आपल्या जमा पण आता आज अखेर आपल्या ह्या वर्षाच्या जमा पण बघितले तर तो मागच्या वर्षात जे 464 होते तो आज आपण ऑलरेडी 502-503 पर्यंत केलेले आहे आणि 525 कोटी टोटल महसुली जमा आपण क्रॉस करणार आहे असं आपल्याला अपेक्षा आहे। आणि मोठा जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपण ऑलमोस्ट पूर्णत्वात आलेले आहे ते PM ई-बस सेवा जे आपला ऑलमोस्ट 80% सिव्हिल डिपो आणि HTLTचे कामं पूर्ण झालेले आहे। केशवराव भोसले नाट्यगृहाचं पण काम आता फायनल स्टेजला आहे आणि त्यांच्या पण काही निधी आपल्याला जो 12 कोटी अगोदर होते त्याच्यासोबत आज एक 5 कोटी आपल्याला जमा झालेले आहे। त्यांच्या पुढच्या फेजच्या पण प्रस्ताव जवळपास 29 कोटीचे आपण गव्हर्नमेंटला पाठवलेले आहे। तसेच जे सरस्वती टॉकीजमध्ये आपण बांधण्यात येणारा जो पार्किंगचा स्पेस आहे जे फर्स्ट फेज पूर्ण झाले तिथे 250 गाडीच्या पार्किंगची क्षमता आहे आणि त्यांच्या वरच्या जे 2 फ्लोअरच्या पार्किंग आणि त्याच्या वरच्या आपला भक्त निवास हे सर्वाच्या पण आपण फायनल फेजच्या काम सुरू आहे आणि एकदम फायनल फेजच्या टेंडर आज स्थायी समोर जाणार आहे। MRDPचा जो मोठा प्रकल्प आहे ते 524 कोटीचे आहे आणि त्यांच्या पण टेक्निकल इव्हॅल्युएशन पूर्णपणे झालेले आहे आणि पुढे आता टेंडरिंगच्या फायनल स्टेजवर आहे आणि ते पण वर्ल्ड बँककडून काही कमेंट्स आपल्याला आज आलेले आहे आणि अमृत 2चा जो एक मोठा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पण 4 झोनमध्ये शहरामध्ये आपण काम करत आहोत। त्याच्यामध्ये पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला सध्या एक्झिस्टिंग कॅपॅसिटीसोबत एक 43.5 MLD आपण ॲड करत आहोत आणि ह्याच्यासाठी सुद्धा अगोदर मी सांगितल्याप्रमाणे 85 कोटी आपला कोल्हापूर महानगरपालिकेचं शेअर आहे तर ते मे बी आपल्याला काही प्रमाणात आपला सॉफ्ट लोन्स या बॉन्ड्स उभारण्याच्या पण आमच्या विचाराधीन आहे आणि नवीन प्रशासकीय इमारतसाठी पण आपण एक बजेट हेड उघडलेले आहे। सध्या आपण बसलेले जो इमारत
ते 100 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे आणि आता शेंडा पार्कमध्ये आपल्याला 5 एकर जागा जी मागच्या वर्षी भेटलेले आहे तिथे आपण 103 कोटीच्या एस्टिमेट्स बनवलेले आहेत. बाकी स्वच्छताबद्दल भरपूर नागरिकांच्या आणि आपला GB मध्ये वगैरे झालेले चर्चेच्या अनुषंगाने आपण इक्विपमेंट्स रोड स्वीपिंग मशीन्स, JCB, पोकलेन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीज, डंपर्स वगैरे घेण्याच्या पण तरतूद ह्या वर्षाच्या बजेटमध्ये ठेवलेले आहे. तसेच टोटल रोडसाठी जे आत्ताच्या DPCमधून स्टेट गव्हर्नमेंटकडून जो भेटणारे निधीचे वगळून आपला अर्थसंकल्पीयमधून आपला स्वनिधीमधून जवळपास 25 कोटी आपण फक्त रोडसाठी तरतूद ठेवलेले आहे. आणि ओव्हरऑल आपला जो पर्यटन विकासासाठी जे अंबाबाईमध्ये येणारे पर्यटक आहे या सर्किट बेंचमध्ये येणारे लोक आहे त्यांच्यासाठी दिशादर्शक फलक आणि पट्टे, झिब्रा क्रॉसिंग वगैरे लावून सौंदर्यीकरणासाठी रोड्सच्या त्याच्यासाठी 1-2 कोटी आपण ठेवलेले आहे. बाकी ओव्हरऑल मला वाटतं की आता आपला मेजर एक विषय आहे की सेवा प्रवेश नियम, तर ते लवकरात लवकर आपल्याला मंजूर होऊन भेटले तर आपल्या पदभरतीच्या पण आपल्या तयारी आहे. आणि आत्ताच बाकी पाणीपट्टीचं एक मीटिंग झालेले आहे आता संबंधित विभागांशी आणि आपला सन्माननीय सदस्यांच्या आणि महापौर मॅडमच्या उपस्थितीमध्ये, तर त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात आपण मॅक्सिमम आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरून आणि पुढच्या वर्षामध्ये पण अर्थसंकल्पीय तरतूद आपण वाढवण्याच्या आपण एक टार्गेट ठेवलेले आहे. बाकी शिक्षण विभागाकडून इस्रोच्या सहलीच्या आपण ह्या वर्षी केलेली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये सतत आपण 25 मुलांना ISROमध्ये विमान प्रवासाने घेऊन जाते आणि पर्यटन विभागाच्या तुमच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या बजेट पण झाले तर मे बी जास्त त्याच्यामध्ये PME बसचेच आहे. त्याच्याबद्दल टोटल 17 कोटी सिव्हिल डिपोच्या आणि 17 कोटी HT-LT लाईनच्या आहे. हे काम पण ऑलमोस्ट 80% पूर्ण झाले आणि आम्ही फर्स्ट लॉट ऑफ बसेस येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 98 22 63 54 69.